नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, मी नेहमीच तुमच्या समोर कामाच्या व्हिडिओ असतील, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे व्हिडिओ असतील, खूप सारे अशा व्हिडिओ असते की त्या माध्यमातून मी तुम्हाला काम करा असं सांगत असते। परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ म्हणजे आपल्या कामाची पोहोच, आपल्या कामाची पावती आहे असं म्हणता येईल। म्हणूनच मी आजचा हा व्हिडिओ टाकला, कारण की महाराष्ट्रातील हे मी जे व्हिडिओच्या माध्यमातून टाकत आहे हे एक उदाहरण आहे। परंतु ताईंनो जर विचार केला तर खरोखर आपले जे अंगणवाडी केंद्र आहे त्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपण आपल्या भावी नागरिकांचं पाया रचण्याचं काम, मजबूत करण्याचं काम आपल्या केंद्राच्या माध्यमातून होतं असं हे उदाहरण आहे। सगळ्यांना वाटतं की माझा मुलगा प्रायव्हेट स्कूलला जावा, प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूलला जावा असं प्रत्येक पालकाचं म्हणणं असतं। परंतु थोडाफार विश्वास त्यांनी आपल्यावर जर दाखवला तर जे उदाहरण मी तुमच्या समोर दाखवत आहे, मुलाने म्हणजे एक छोटंसं बाळ आहे, 3-3.25 वर्षाचंच बाळ आहे आमच्या वेळोद्या गावाचं। तर त्या बाळाने स्टेजवर एवढ्या गर्दीसमोर इतक्या निडरपणे त्याने अगदी जरी तो 27 किंवा 30 सेकंद बोलत असेल त्याचं म्हणजे खूप सारं पाठ देखील होतं, परंतु तो बालक म्हणजे 3-3.25 वर्षाचं बालक आहे ते चिमुरडं, ते उत्तमरित्या इतक्या गर्दीसमोर, इतक्या मॉब समोर जाऊन ते बालक त्याचं प्रेझेंटेशन करत आहे। तर ही आपल्या कामाची पोहोच आहे। तुमच्या खूप साऱ्या ताईंजवळ देखील असे बालक असतील, परंतु मला चॅनलच्या माध्यमातून मला माझ्या गावातील उदाहरण प्रस्तुत करता येत आहे। तुम्हाला करता येत नसेल, परंतु आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचे की आपली अंगणवाडी ही कमी नाही। आपण भावी नागरिकांची पिढी घडवण्यामध्ये, त्यांची बिल्डिंग मजबूत करण्यामध्ये पाया भरणीचं काम आपल्या अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून चालत आहे। सद्यस्थितीला आपल्याला ऑनलाईन कामाचा इतका मोठा विळखा आपल्या समोर पडलेला आहे आणि त्या विळख्यामध्ये, त्या वेड्यामध्ये सध्या आपण जरी भरकटत असलो तरी देखील आपलं जे मूळ काम आहे, बालकांना पुरुषशालेय शिक्षण द्यायचं, बालकांचा पाया मजबूत करायचा, त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं स्किल आपल्याला वाढवायचंय। आता जर तुम्ही म्हटलं तर या मुलाचा भाषा विकास हा फार उत्तम आहे आणि ते मूल अडॉप्ट करतं, अशी खूप सारी मुलं आपल्याकडे आहेत आणि तेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं। ज्या दिवशी 15 ऑगस्ट होता त्या दिवशी कृष्णाष्टमी येऊन गेली, त्यानंतर माझ्याकडे पाहुणे आले, 2-3 दिवस माझा हा व्हिडिओ लेट झाला, त्याच्यामुळे मी तुमची दिलगिरी व्यक्त करते। परंतु अशी मुलं आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्रामध्ये आहेत आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे, हे दाखवून द्यायचं आहे, म्हणून माझा आजचा हा व्हिडिओ आहे। तर ताईंनो, निराश कोणी होऊ नका। बघा, आपण खूप चांगलं काम करत आहोत आणि परमेश्वर चांगल्या कामासाठी त्याच्या मागे नेहमीच धावून येत असतो। माझ्या खूप साऱ्या ताई अशा एकाकी कुटुंब चालवत आहेत आणि त्या एकाकी कुटुंब चालवण्यामध्ये कुठेतरी त्या डिप्रेशन मध्ये देखील जात आहेत। तर ताईंनो, असं काही करू नका। भविष्यामध्ये आपल्याकडे देखील शासनाचं नक्कीच लक्ष राहील, परंतु आपलं जे मेन काम आहे तर ते काम आपलं उजेडात येणं हे खूप महत्त्वाचं आहे। मला देखील वाटतं की आपण फेस कॅप्चर इतर गोष्टींमध्ये गुंतून पडतो आणि आपलं जे प्रमुख काम आहे ते कुठेतरी लांब पडतं। तर ते काम आपलं भरकटायला नको आणि आपलं जे खरोखर काम आहे, जे आपलं मजबूत काम आहे, जे काम आपल्याला आकारयुक्त अभ्यासक्रमावर करायचंय, या कामावर आपला फोकस असणं खूप महत्त्वाचं आहे। मी आजचा जो व्हिडिओ करत आहे तो व्हिडिओचा माझा उद्देश एवढाच आहे की आपण कोणाच्याही पेक्षा कमी नाहीत आणि आजची जी अंगणवाडी परिस्थिती आहे ती फक्त खिचडी पुरता नाही। अजूनही लोकांचा कल जो आहे तर फक्त अंगणवाडी म्हणजे लोक खिचडी म्हणून पाहत असतात। तर कृपा करून पालकांना देखील हा व्हिडिओ पाठवा का, कारण की आमची मुलं कोणापेक्षा कमी नाहीत आणि अंगणवाडीची ताई तर कोणापेक्षा कमी नाही याची पोहोच म्हणून हे जे बालक अगदी जरी 30 सेकंद बोललं असेल तरी ती आपल्यासाठी खूप मोठं अचीवमेंट आहे, कारण की स्टेजवर एवढ्या गर्दीसमोर जाऊन 3-3.25 वर्षाचं चिमुरडं बोलतं म्हणजे ती ताकद आपली कमी नाही, कारण की कुठंतरी याच्या मागे आपलं पाठबळ आहे, कुठंतरी याच्या मागे आपले श्रम आहेत। जरी आपल्या एका ताईचं बालक ह्या पद्धतीने बोलत असेल तर असे खूप सारे मुलं महाराष्ट्रातील घडत असतील प्रत्येक अंगणवाडी केंद्रामुळे। त्याच्यामुळे अंगणवाडी केंद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलावा आणि आपण देखील कोणापेक्षा कमी नाहीत हे दाखवण्यासाठी आणि काहीतरी आपल्या याच्यातनं काहीतरी वेगळं घ्यावं म्हणून माझा आजचा व्हिडिओ आहे। ताईंनो, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर ताईंना पण प्रेरणा मिळेल आणि आपण आपलं जे काम करत आहोत ते काम आपलं उजेडात येईल, हा माझा आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे। आता तुम्ही त्या बालकाची व्हिडिओ क्लिप बघा। शिक्षकांना माझा नमस्कार। आज 15 ऑगस्ट दिन म्हणून साजरा करतात। 1970 आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला, म्हणून
हा माझा आजच्या व्हिडिओचा उद्देश आहे। आता तुम्ही त्या बालकाची व्हिडिओ क्लिप बघा आणि ठरवा की आपले मुलं कसे आहेत। आणि बघा कशी गर्दी आहे आमच्या गावाची, आमच्या जिल्हा परिषदच्या आवारात आमच्या तिघही अंगणवाड्या आहेत आणि तिथं एवढ्या गर्दीच्या समोर ते बालक बोलत आहे, म्हणजे याला चॅलेंज नाही। म्हणून म्हणते की आपली अंगणवाडी कुठल्याही गोष्टीने कमी नाही, आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपले बालकं घडत आहेत याची पोचपावती ही म्हणजे ह्या बालकाच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडलेली आहे। आणि ताईंनो खूप सारे असे प्रश्न आहेत, खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, परंतु मला जे मांडायचं होतं ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्यक्ष दाखवत आहे। आणि काम हे आपल्याला सुटणारच नाही, परंतु त्याच पद्धतीने आज श्रावण शेवटचा श्रावण सोमवार, तो तुम्हा सगळ्यांना व्हिडिओच्या शेवटी श्रावण सोमवारच्या देखील शुभेच्छा देते, कारण की हा श्रावण आपल्यासाठी अजून संपलेला नाही, काहीतरी आनंदाची बातमी घेऊन यावं ही प्रभू चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला पूर्णविराम देते। धन्यवाद।